वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ एक्झाम स्टडी. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ब्रिक. लास्ट लेक्चरला आपण कंप्लीट केलं लाईम, त्याच्या अगोदर आपण सिमेंट केलं आणि नवीन आपलं कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे ब्रिक. तर हे ब्रिक सगळ्यांना माहितीच आहे आणि ब्रिकबद्दल जनरल नॉलेज सगळ्यांनाच असतं. लाल कलरची असते, लांबट असते, पण याच्यामध्ये क्वेश्चन कसे येतात, क्वेश्चन कोणते आलेले आहेत आणि काय इम्पॉर्टंट आहेत, ह्या गोष्टी आज आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायच्या. सो लेट अस स्टार्ट विथ द ब्रिक. ब्रिकचे सगळ्यात पहिल्यांदा ना मुलांना त्रास काय होतो माहिती का, की 3-4 प्रकारचे ब्रिक आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. मग ती स्टँडर्ड साईज असो, ती ट्रेडिशनल साईज असो, की ती कोणती विथ मॉर्टरची साईज असो, म्हणजे त्याला आपण नॉमिनल ब्रिक म्हणतो. एक एक आपण बघूयात. जनरली जर ब्रिकचं तुम्हाला साईज विचारलं, म्हणजे जर ब्रिकची साईज ही तुम्हाला स्टँडर्ड किंवा मॉड्युलर ब्रिक असं विचारलं, स्टँडर्ड किंवा मॉड्युलर हा शब्द आला रे आला, तुम्हाला काय करायचं माहिती का, तर तुम्हाला साईज ही बघायची आहे. ब्रिकची साईज ही असली पाहिजे. किती असली पाहिजे, म्हणजे ब्रिकची लेंथ ही 19 सेंटीमीटर असली पाहिजे, हाईट 9 सेंटीमीटर आणि विड्थ 9 सेंटीमीटर. सो इन केस ऑफ स्टँडर्ड अँड मॉड्युलर ब्रिक द साईज ऑफ ब्रिक इज 19 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर. अशी साईज आपल्याला सापडायची आहे. तिथे तुम्हाला या बाकीच्या साईज असतील बरं दिलेल्या, ही साईज दिलेली असेल, ही साईज दिलेली असेल, पण स्टँडर्ड आणि मॉड्युलर म्हणलं आपली साईज काय पाहिजे, 19/9/9 सेंटीमीटर. MM नाही, सेंटीमीटर. ठीक आहे, 19/9/9 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट ब्रिकची साईज आहे नॉमिनल ब्रिक असा जो शब्द वापरला. नॉमिनल म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये तुम्ही मॉर्टर मिक्स करून त्याची साईज सांगता. ठीक आहे, नॉमिनल हा शब्द आला रे आला, डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. मॉर्टर मिक्स करून विचारता येते. मग मॉर्टर जनरली आपली प्लास्टरिंगचा लेअर किती असतो, 1 सेंटीमीटरचा असतो. 1 सेंटीमीटर, त्याच्यापेक्षाही कमी असतो. पण आपण इथे इन जनरल काय करतो, याच्यामध्ये 1 सेंटीमीटर ॲड करतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये मी काय केलं, जसं मला नॉमिनल साईज विचारलं, तर नॉमिनल साईज मला विचारलं तर मी काय करणार, याच्यामध्ये 1 सेंटीमीटर ॲड करणार. मग नॉमिनल साईज विचारली की झाली माझी साईज ब्रिकची 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. ही साईज आपली नॉमिनल साईज झाली ब्रिकची. आता याच्यामध्ये तिसरी ब्रिकची साईज आहे देशी ब्रिक. हे देशी हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं. देशी म्हणजे ट्रेडिशनल ब्रिक. जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं ट्रेडिशनल ऑर फील्ड ब्रिकची साईज काय आहे, एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं ट्रेडिशनल ऑर फील्ड ब्रिक, ट्रेडिशनल म्हणजे देशी ब्रिक जर तुम्हाला विचारली, हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, हे येतं. कारण तुम्हाला हे लक्षात राहील, ह्याचे आकडे बघा कसे आहेत. ट्रेडिशनल आणि फील्ड ब्रिकसाठी आपल्या ब्रिकची साईज असते 23, 11.4, 7.6. ही साईज आहे, ही लक्षात ठेवायला कठीण जाते. आपल्याला जर बघितलं आपण तर काय आहे, इथे जवळपास 8 सेंटीमीटरच्या जवळ आहे. इथे पकडून घ्या 12 आणि इथे 23. 8 आणि 4 12 आणि 12 दुने 24. तर असं काहीतरी तुम्ही लॉजिक लावू शकता, मी तुम्हाला जस्ट सांगतो. तर ट्रेडिशनल अँड फील्ड ब्रिक साईज आहे 23 सेंटीमीटर बाय 11.4 बाय 7.6 सेंटीमीटर. नॉर्मल वेट ऑफ द ब्रिक. पण हे नॉर्मल वेट चालू करायच्या अगोदर काय मी आता बोललो, ब्रिक आपण पाहिलं, ब्रिकचे 3 प्रकारचे साईज असतात. एक आपलं स्टँडर्ड आणि मॉड्युलर. हे पहिली स्टँडर्ड. मॉड्युलर नेहमीची साईज 19/9/9 सेंटीमीटर. दुसरी नॉमिनल ब्रिक 20/10/10 सेंटीमीटर. ही झाली नॉमिनल. आणि देशी किंवा ट्रेडिशनल किंवा फील्ड ब्रिक जर विचारलं तर आपण त्याची साईज काय सांगणार, 23/11.4 बाय 7.6 सेंटीमीटर. ब्रिक तशी सगळ्यांना माहिती आहे. इथे मी त्याची फिगर काढली आहे. या ब्रिकच्या मधामध्ये असतं फ्रॉग. काय असतं, बेडूक असतो मधामध्ये. आपला बेडूक तो नसतो. इथे या सेंटरला एक फ्रॉग नावाचं कट केलेलं असतं, म्हणजे एक चौकोन कट केलेला असतो असा पतंगासारखा. तो चौकोन कट केलेला असतो आणि त्याला यांनी नाव दिलेलं असतं फ्रॉग. ठीक आहे, फ्रॉग म्हणतो आपण त्याला. आता नॉर्मल वेट किती असतं, ब्रिक उचलली कधी, ब्रिक उचलून बघा, तुम्हाला किती वाटतं त्याचं वजन.
मला 2.5-3 किलो असं वाटतं उचलल्यानंतर, पण ॲट ॲक्च्युअल आपल्याला पुस्तकामध्ये असं सांगितलं आहे, नॉर्मल वेट ऑफ ब्रिक इज 3 kg. जनरली ते 3 किलोपर्यंत असतं. नेक्स्ट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ब्रिक इज 1.9. त्याला राऊंडअपमध्ये 2 लिहू शकता. आत्तापर्यंत आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जे काही मटेरियल शिकलेलो आहे त्याच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण शिकल्यात. सांगा बरं, सिमेंटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय होती? ती होती 3.14. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला शिकलो लाईम, त्याची काय लिहिली होती मी? त्याची 3.4 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी होती. आणि आता ब्रिक शिकतोय तर ब्रिकची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 1.9. त्याला तुम्ही राऊंडअपमध्ये 2 कन्सिडर करू शकता. 1 मीटर क्यूबमध्ये तुम्हाला किती ब्रिक मावतात हा नेहमी येणारा क्वेश्चन आहे. काय करू? याच्यामध्ये कॉमन सेन्स तुम्हाला वापरायचा आहे. तर 1 मीटर क्यूबमध्ये तुम्हाला किती ब्रिक मावतील हे विचारलं ना, तर तुम्ही काय करायचं? 1 मीटर क्यूब म्हणलं 1000 करायचं आणि 1000 डिवायडेड बाय तुम्हाला काय करायचं? हे 20 करायचं. कारण ब्रिक तुम्ही कशी ठेवणार आहे? अशी आडवी ठेवली, तर आडवी ठेवल्यानंतर तुम्हाला 1000 डिवायडेड बाय 20 केलं तर तुम्हाला काय मिळणार? 500 ब्रिक मिळतील. सो 1 मीटर क्यूबमध्ये तुम्हाला 500 ब्रिक मावतात. कसं कॅल्क्युलेट करायचं मी डिटेल आत्ताच सांगू शकतो. 1 मीटर क्यूब काय असतं? 1000 इंटू 1000 इंटू 1000 हा झाला व्हॅल्यू, हा काय झाला? व्हॉल्यूम झाला. बरोबर ना? सांगत नाही पण तुम्हाला जस्ट आयडिया देऊन देतो. इथे आपल्याला काय करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ ड्रम म्हणू का मी? ड्रम, हा ड्रम काय आहे? 1000 बाय 1000 बाय 1000. हे काय आहे? MM मध्ये आहेत सगळे. आणि खाली आपल्याला याला डिवाइड करायची ब्रिकची साईज. ब्रिकची साईज हे जर MM मध्ये असेल तर ब्रिकची साईज काय येणार? MM मध्येच येणार. 19 आपण इथे हे पकडू ना, 200 म्हणजे ही या 20 सेंटीमीटरला मी MM मध्ये लिहिलं आहे. 200 इंटू 100 इंटू 100. तर हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे जनरली येतं 500 ब्रिक. ठीक आहे, 500 ब्रिकच्या जवळपास हे येतं उत्तर. सो एक्झाममध्ये नेहमीचा क्वेश्चन येतो, पाठ करून टाकायचं. तुम्ही एक्झाममध्ये हे कॅल्क्युलेशन करत बसणार आहे का? नाही करायचे आहेत आपल्याला. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की 1 मीटर क्यूबमध्ये 500 ब्रिक मावतात. आणि जर रेंज आपल्याला विचारली, रेंज, तर रेंजमध्ये आपल्याला 500 ते 530 ही रेंज दिलेली असते एक्झाममध्ये. एकतर एक्झाममध्ये सरळ विचारलेला असेल 1 मीटर क्यूबमध्ये ब्रिक किती? 500 आणि रेंज असेल तर 500 ते 530. ठीक आहे. बेडूक महत्त्वाचा आहे. म्हणजे काय? या ब्रिकमध्ये जो फ्रॉग नावाचा एलिमेंट असतो ना, याच्यावर एक्झाममध्ये फार क्वेश्चन येतात. फ्रॉग हे तर तुम्हाला माहितीच असेल. एक ब्रिक असते, त्याच्यामध्ये जे एलिमेंट काढलेला असतो, जो भाग रिमूव्ह केलेला असतो त्याला फ्रॉग असे म्हणतात. बेडूक महत्त्वाचा आहे. म्हणजे एक्झामवाल्यांना बेडूक फार आवडतो. ते सतत फ्रॉगवर क्वेश्चन विचारत राहतात. फ्रॉग इज अ स्टँडर्ड डेप्थ हॅव्हिंग 1 to 2 सेंटीमीटर. हा जो मी इथे फ्रॉग काढलाय ना, याची ही जी डेप्थ असते ना, ही 1 मिनिट, ही याची डेप्थ म्हणजे हे किती खालपर्यंत तुम्ही कट करता, तर ही साधारण आपण कट करतो 1 ते 2 सेंटीमीटर पर्यंत. ठीक आहे. फ्रॉग इज प्रोव्हाइडेड फॉर प्रॉपर बॉन्डिंग विथ द मॉर्टर. ब्रिकवर ब्रिक तुम्ही नुसतीच ठेवणार आहे का? नाही. ब्रिकच्या मध्ये तुम्ही काय करणार? मॉर्टर टाकणार, त्याच्यावर दुसरी ब्रिक ठेवणार, आपल्या बर्गरसारखं. ठीक आहे. तर या दोघांच्या ब्रिकची प्रॉपर बॉन्डिंग राहावी याच्यासाठी आपण फ्रॉग प्रोव्हाइड करतो. प्रॉपर बॉन्डिंग विथ मॉर्टर. मध्ये तर मॉर्टर जाणार आहे, त्या फ्रॉगमध्ये पण मॉर्टर जाणार आहे. सो मॉर्टर आणि त्याच्या खालच्या ब्रिकची चांगली बॉन्डिंग राहावी याच्यासाठी फ्रॉग प्रोव्हाइड करतो आपण. ठीक आहे. ओके. सो दिस इज हे आपण एक जनरल इन्फॉर्मेशन बघितली. ब्रिक काय असते, त्याचे डिफरंट साईज काय असतात, ज्याच्यामध्ये मी हे पुन्हा सांगेन. हा जो आहे, ही जी साईज दिसतीये तुम्हाला 23 इंटू 1.4 इंटू 7.6 ट्रेडिशनल आणि फील्ड ब्रिक, याच्यावर खूप वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. कारण एक्झामिनरला आता हे कळलेलं आहे की हे काय तुम्ही लक्षात ठेवताल 19/9/9 किंवा 20/10/10, पण हे लक्षात ठेवायला अवघड जातं. याला तुम्ही रट्टा मारा, काही लॉजिक लावा, पण हे पाठ करा. बाकी मी एका MQ मध्ये किती ब्रिक असतात ते सांगितलं. बेडूक कसा महत्त्वाचा आहे, काय क्वेश्चन येतात सांगितलं. नेक्स्ट,
आता आपल्याला बघायचे क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक. ब्रिक हे कोणत्या कोणत्या भागामध्ये क्लासिफाय होतात. पहिले तर डिपेंडिंग ऑन स्ट्रेंथ, म्हणजे ब्रिकला जर तुम्ही कॉम्प्रेस केलं तर ती किती रेझिस्टन्स देईल तुटायला याच्यानुसार ब्रिक क्लासिफाय होते. आणि दुसरं क्लासिफिकेशन होतं अकॉर्डिंग टू द फील्ड. फील्डवरून काही क्लासिफिकेशन होतं आणि स्ट्रेंथवरून काही क्लासिफिकेशन होतं. स्ट्रेंथवरनं जर तुम्ही क्लासिफिकेशन करायला गेले तर क्लास 35 टू क्लास 7.5 इथपर्यंत त्याचे क्लासिफिकेशन पडतात. म्हणजे काय सर, क्लास 7.5, क्लास 10, क्लास 15, क्लास 20, क्लास 25, क्लास 30, क्लास 35, म्हणजे 7.5, 10, 15, 20, 30, 35 इथपर्यंत असे क्लासिफिकेशन पडत जातात. सर मिनिंग काय याचा, आम्हाला कळालं आहे 7.5 याचे तुम्ही मधले टाईप सांगितले, पण याचा मिनिंग काय. सपोज मी जर क्लास 25ची ब्रिक घेतली तर त्याचा असा अर्थ होतो की जर आपण त्याला कॉम्प्रेसिव्ह लोड लावला तर तो कॉम्प्रेसिव्ह लोड हा 25 न्यूटन पर mm² पर्यंत घेतो. म्हणजे त्याची स्ट्रेंथ जी असते ना ती 25 न्यूटन पर mm² पर्यंत असते. सो इफ आय टेक द एक्झाम्पल ऑफ क्लास 25 तर त्याची स्ट्रेंथ काय असेल 25 न्यूटन पर mm². ओके, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे फील्डनुसार क्लासिफिकेशन. आता फील्ड क्लासिफिकेशन स्टडी करायच्या अगोदर मी लास्ट लेक्चरलाच सांगितलं होतं, आता पुन्हा एकदा सांगतो. किल म्हणजे काय असतं, क्लॅम्प म्हणजे काय असतं. किल म्हणजे भट्टीच असते, क्लॅम्प म्हणजे पण वीट भट्टीच असते. दोघंही वीट भट्ट्याच आहेत. पण जर स्ट्रक्चर हे परमनंट असेल त्याला तुम्ही काय म्हणणार, त्याला तुम्ही म्हणणार किल्न. आणि जर स्ट्रक्चर हे टेम्पररी असेल त्याला तुम्ही काय म्हणणार, क्लॅम्प म्हणणार. ठीक आहे, टेम्पररी क्लॅम्प, परमनंट किल्न. चला आता डिपेंडिंग ऑन द क्लासिफिकेशन ऑफ बेस्ड ऑन द फील्डच्या क्लासिफिकेशननुसार जे आपले क्लासिफिकेशन पडतात ते खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या हिशोबाने एक्झाममध्ये आता जे मी शिकवीन याच्यामधला एक क्वेश्चन येईल, बघू आपण. चल, क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक बेस्ड ऑन फील्ड क्लासिफिकेशन बघतोय. आता फील्ड काय म्हणतं, देर आर 4 क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन द फील्ड. एक क्लास 1 ब्रिक, क्लास 2 ब्रिक, क्लास 3 ब्रिक आणि क्लास 4 ब्रिक. क्लास 4 ब्रिकला झामा ब्रिक असे म्हणतात. काय म्हणतात, क्लास 4 ब्रिकला झामा ब्रिक असं म्हणतात. वेडा असतो तो, हे जो झाम्या आहे ना हा पागलसारखे आउटपुट देतो. त्याच्यामुळं आपण सरळ लक्षात ठेवायचं, हां क्लास 4 आहे का, क्लास 4 झामा ब्रिक, आणि तो काहीही आउटपुट देणार. काही आउटपुट म्हणजे काय, वॉटर खूप अब्झॉर्ब करणार, जड होणार, जास्त जळणार, अशा जर तुम्हाला वाईट प्रॉपर्टी दिसल्या त्याला म्हणायचं हे झाम्या आहे. झाम्या म्हणजे झामा ब्रिक विच इज द क्लास 4 ब्रिक. ठीक आहे, बघा आता क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक बेस्ड ऑन फील्ड. सो देर आर 4 क्लासिफिकेशन, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. आता वॉटर अब्सॉर्प्शन बघू. क्लास 1 जर ब्रिक असेल तर त्याचं ना वॉटर अब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी कमी असते. म्हणजे जर तुम्ही एक ब्रिक घेतली आणि आपल्या ड्रममध्ये टाकून दिली, पाणी असलेल्या ड्रममध्ये तुम्ही ब्रिक टाकून दिली, एक 24 तासानंतर काढली, आणि काढल्यानंतर तुम्ही काय करणार, अगोदरच्या ड्राय ब्रिकचं वजन बघणार आणि ह्या ओल्या ब्रिकचं वजन बघणार. ड्राय ब्रिकचं वजन आणि ओल्या ब्रिकचं वजन याच्यामध्ये 20% जास्त फरक नसेल त्याला आपण म्हणतो क्लास 1 ब्रिक. म्हणजे याचा अर्थ काय, वॉटर अब्सॉर्प्शन हे ब्रिकमध्ये जर 20% कमी असेल तर ती ब्रिकची टाईप झाली क्लास 1 ब्रिक. ओके, समजलं सर. 20% कमी असेल किंवा 20% असेल त्याला मी म्हणणार क्लास 1 ब्रिक. आता हेच वॉटर अब्सॉर्प्शन जर 22% असेल ते झाली क्लास 2, 25 असेल क्लास 3 आणि 5% असेल तर ते झालं झाम्या ब्रिक और क्लास 4 ब्रिक. ठीक आहे, वेगळेच प्रॉपर्टी देतं ते. बघा ना, आता तुम्हाला समोरही सांगतो. आता इथे मी लिहिलंय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ब्रिक. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ब्रिक. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ब्रिक क्लास 1 साठी असते 10 काय, न्यूटन पर mm². क्लास 1 ब्रिकसाठी 10 न्यूटन पर mm² ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपण ॲझ्युम करतो. क्लास 2 साठी 7.5 न्यूटन पर mm² एवढी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते.
क्लास 3 साठी 5 आणि क्लास 4 नी बघा अचानकच काय दिलाय आकडा 40. हा आकडा एक्झाममध्ये येऊन गेला म्हणून मी इथे डबल स्टार केलंय. मी नेहमी काय करत असतो, जे एक्झामला फ्रिक्वेंटली येतं ना त्याला असे स्टार करत असतो. तर झामा ब्रिकवर एक्झामिनरचा खूप फोकस असतो कारण त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. पाणी कमी ऑब्झर्व करतो, स्ट्रेन जास्त देतो आणि खूप जास्त जळाल्यामुळे ही झामा ब्रिक तयार होते. बघा आता तिसरा कॉलम काय, तिसरा कॉलम असा आहे की ही प्रत्येक जी ब्रिक आहे ना ती अशी तयार कुठे होते. म्हणजे ही क्लास 1 ब्रिक काय आहे, ही टेबलवर आपण मोल्ड करतो, म्हणजे टेबलवर मोल्ड करतो, तयार करतो आणि त्याला किलमध्ये टाकतो परमनंट स्ट्रक्चरमध्ये. टेबलवर मोल्ड किलमध्ये टाकतो क्लास 1 ब्रिक. क्लास 2 ब्रिक ग्राउंडवर मोल्ड करतो, किलमध्ये टाकतो, झाली क्लास 2 ब्रिक. क्लास 3 ब्रिक, क्लास 3 ब्रिक ग्राउंडवर तयार करतो आणि क्लॅम्पमध्ये टाकतो. कळाला ना फरक. टेबल किल क्लास 1, ग्राउंड किल क्लास 2, ग्राउंड क्लॅम्प क्लास 3 आणि इथे मी काहीच नाही लिहिलं. इथे तुम्ही कशावरही करा, टेबल किल करा, ग्राउंड किल करा का ग्राउंड क्लॅम्प करा, जर ती ब्रिक एका प्रमाणापेक्षा जास्त जळाली आणि लाल भडकची काळी भडक व्हायला लागली, म्हणजे लाल कलर किंवा चॉकलेटी कलर असतो ना तो जर डार्क होत गेला, बघतो ना आपण काहीतरी निळसर कलर येतो ब्रिकवर, अशी ब्रिक तुम्हाला दिसली तर त्याला डोळे झाकून म्हणायचं अरे ही झामा ब्रिक आहे और क्लास 4 ब्रिक आहे. ठीक आहे. सो फॉर्म ड्यू टू ओव्हर बर्निंग, ओव्हर बर्निंग झाली रे झाली तर तिला आपण म्हणायचं झामा ब्रिक. ही तुम्ही कुठेही तयार करा, ओव्हर बर्निंग झाली समजायचं झामा ब्रिक. ठीक आहे. आता याचे युजेस काय आहेत. क्लास 1 ब्रिक यूज आहे पेंटिंग अँड फ्लोरिंग. याच्यामध्ये एकही क्रॅक नसतो, एकही म्हणण्यापेक्षा क्रॅक्स खूप कमी असतात, त्याला निग्लिजिबल म्हणतो आपण. सो पेंटिंग आणि फ्लोरिंगसाठी आपण जी ब्रिक यूज करतो ती क्लास 1 करतो आणि याच्यामध्ये क्रॅक नसतो असं पुस्तकात लिहिलंय. माझ्या हिशोबाने क्रॅक निग्लिजिबल असतात, ज्याला आपण निग्लेक्ट करू शकतो. नेक्स्ट क्लास 2 ब्रिक इम्पॉर्टंट बट हिडन मेशनरी. हिडन मेशनरी म्हणजे जे आपल्याला स्ट्रक्चर आतून कन्स्ट्रक्ट केलेले असतात. आतून कन्स्ट्रक्ट केलेले असतात म्हणजे सपोज एखादी वॉल असेल, इंटरनल वॉल असेल, तर अशा इंटरनल वॉलमध्ये जी हिडन मेशनरी आहे त्याच्यामध्ये आपण क्लास 2 ब्रिक यूज करतो, ज्याच्यात स्मॉल क्रॅक असतात पण छोटे छोटे असतात एकदम. नेक्स्ट थर्ड सॉफ्ट स्ट्रक्चरमध्ये आपण क्लास 3 ब्रिक यूज करतो. सॉफ्ट स्ट्रक्चर म्हणजे काय, जिथे आपल्याला स्ट्रेंथची रिक्वायरमेंट नसते. स्ट्रेंथची रिक्वायरमेंट नसते म्हणजे काय, सपोज एखादं घर आहे, त्या घरवाल्यांनी ठरवलं आहे मला एकच मजला बांधायचा आहे, 2च मजले बांधायचे, तर ब्रिक तसंही काही लोड घेतच नाही. पण समजा एखाद्याने असं ठरवलं की मला जी आपली भिंत आहे ती जास्त मजबूत नाही बांधायची, तर जिथे स्ट्रेंथची रिक्वायरमेंट नसेल अशा ठिकाणी सॉफ्ट स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो, अशा ठिकाणी आपण क्लास 3 ब्रिक वापरतो. डल साऊंड येतो, म्हणजे जर ब्रिकवर ब्रिक तुम्ही घासली ना तसा तर रिंगिंग साऊंड आला पाहिजे, असा खर 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 त्याला रिंगिंग साऊंड म्हणतात. तो रिंगिंग साऊंड आला पाहिजे, पण जर त्याच्याऐवजी डल साऊंड येत असेल ना तर ती झाली क्लास 3 ब्रिक. ठीक आहे. लास्ट एक क्लास 4 ब्रिक. ही क्लास 4 ब्रिक इतकी गचाळ असते ना, स्ट्रेंथ तर चांगली देते, पाणी अब्झॉर्ब नाही करत, पण प्रॉब्लेम असा होतो की हिला आपण नॉर्मल कन्स्ट्रक्शनमध्ये न वापरता हिला आपण रोड कन्स्ट्रक्शनसाठी मेटल म्हणून वापरतो, म्हणजे या विटांचे तुकडे आपण रोडच्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरतो. फाउंडेशन वर्कमध्ये सुद्धा आपण हे वापरतो. गेट एक्झाममध्ये नुकताच क्वेश्चन येऊन गेला की मिनिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ब्रिक काय असली पाहिजे. मिनिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ब्रिक ही 3.5 मेगापास्कल असली पाहिजे. तर हा आकडा लक्षात ठेवा. ठीक आहे. मिनिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 3.5 MPa असली पाहिजे. एक्झाममध्ये येऊन गेलाय म्हणून इथे लिहिलं आहे. बरं, हे कळालं तुम्हाला. आपण स्ट्रेंथचं क्लासिफिकेशन बघत होतो, त्याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन द स्ट्रेंथ लिहिलं. डिपेंडिंग ऑन द स्ट्रेंथ काय होतं क्लासिफिकेशन, ते मी सांगितलं होतं ना, 7.5, 10, 15, 20, 25, 30, 35 हे झालं डिपेंडिंग ऑन स्ट्रेंथ. डिपेंडिंग ऑन फील्ड क्लासिफिकेशन काय म्हणतात, 4 प्रकारच्या पैकी 1, 2, 3, 4. 4ला काय म्हणणार, जामा. त्याच्यानंतर वॉटर अब्सॉर्प्शन बघितलं आपण. वॉटर अब्सॉर्प्शनमध्ये काय पाहिलं, 1 नंबरची ब्रिक असेल, क्लास 1 असेल तर 20, 22% क्लास 2चं, 25% क्लास 3चं, 5% असेल तर ते असेल जाम्या.
त्याच्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ब्रिक, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ब्रिक 10 असेल क्लास 1, 7.5 असेल क्लास 2, 5 असेल क्लास 3 आणि 40 असेल तर ती झाली क्लास 4 और जामा. मोल्डिंग अँड बर्निंग इन, जर टेबल आणि किल या क्लास 1 ब्रिकला आपण कशामध्ये करतो तयार, टेबलवर मोल्ड करतो आणि त्याला परमनंट स्ट्रक्चरच्या भट्टीत टाकतो. इथे काय करतो, ग्राउंडवर मोल्ड करतो, किलमध्ये टाकतो, ग्राउंड क्लॅम्प, आणि हे ओव्हर बर्निंगमुळे जामा ब्रिक तयार होते. बाकी हे युजेस तर तुम्हाला सांगितले, पेंटिंग फ्लोरिंगसाठी आपण क्लास 1 यूज करतो, त्याच्यामध्ये क्रॅक नसतो, क्रॅक थोडाफार असला हिडन स्ट्रक्चरसाठी क्लास 2 वापरतो, सॉफ्ट स्ट्रक्चरसाठी क्लास 3 वापरतो, आणि रोड कन्स्ट्रक्शन फाउंडेशन वर्कसाठी क्लास 4 वापरतो. गेटचा क्वेश्चन पाहिला 3.5 हे मिनिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते ब्रिकची. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे, नेक्स्ट पॉईंट आहे कंपोजिशन ऑफ ब्रिक. कंपोजिशन ऑफ ब्रिक म्हणजे ब्रिक तयार करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लागतात. सिमेंटसाठी लक्षात आहे ना कोणत्या कोणत्या गोष्टी लागल्या होत्या, लेस, एम, सक्सेस, ऑलवेज, लाईम, सिलिका, ॲल्युमिना, आयचं काय होतं आयन ऑक्साईड, एमचं मॅग्नेशिया, एसचं सल्फर, आणि ऑलवेजचं ए म्हणजे अल्कली सॉल्ट. तसंच इथे आपल्याला शॉर्ट फॉर्म काय लक्षात ठेवायचं आहे, हे झालं एस, हे झालं ए, हे झालं एल, हे झालं आय. काय शॉर्ट फॉर्म होईल इथे माहिती आहे ना, ठीक आहे, हा शॉर्ट फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सो कंपोजिशन ऑफ ब्रिकमध्ये काय आपण लक्षात ठेवतो की आपल्याला ब्रिक तयार करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, कोणत्या कोणत्या पदार्थांची आवश्यकता असते. मला माहिती आहे की मला एसपासनं काहीतरी, एपासनं काहीतरी, एलपासनं काहीतरी, आयपासनं काहीतरी. सो मला सिलिका लागते, मला ॲल्युमिना लागते, लाईम लागतं, आयन ऑक्साईड लागतं. ठीक आहे. पर्सेंटेज कसे आपले नेहमीचे, लाईमचं पर्सेंटेज काय होतं 60, इथे पण पर्सेंटेज काय 60, नंतर डिवायडेड बाय 1/3 केलं, इथं किती आलं 20, 20च्या अर्धे किती झाले 10, 6. सो पर्सेंटेज वाईज बघायला गेलं तर SaLi सिलिका, ॲल्युमिना, लाईम, आयन ऑक्साईड. आयन ऑक्साईडचं सगळ्यात कमी पर्सेंटेज आहे. आयन ऑक्साईडचा नेहमीचाच रोल काय असतो की ते काय करतं, रंग प्रोव्हाइड करायचं काम करतं. ठीक आहे. 6% आपण वापरतो आयन ऑक्साईड. ऑफकोर्स याची रेंज आहे, पण हे आकडे लक्षात ठेवा कारण आपण किती आकडे पाठ करणार आहे, बरोबर ना. आत्ताच लाईम ह्याच्यामध्ये आपण भरपूर टेबल बघितला शेवटी. तर एका आपल्याला पाठांतराला लक्षात ठेवायला एक लिमिटेशन आहे. मी काय करतो, तुमचे हे लिमिटेशन ना मला कळतात, माझं प्रत्येकाचंच तेच लिमिटेशन आहे. किती डेटा, तुम्ही सुपर कम्प्युटर आहे का, नाही. सो आपण रेंज न लक्षात ठेवता आपण डायरेक्ट आकडे लक्षात ठेवायचे. याच्या जवळपास आलं, सपोज 55 ते 65 आलं, काय करणार आहे तुम्ही, सिलिकाच असणार आहे ते. ठीक आहे. सो मी सांगत होतो की कंपोजिशन ऑफ ब्रिक, ब्रिकमध्ये कोणते पदार्थ लागतात, सिलिका, ॲल्युमिना, लाईम, आयन ऑक्साईड. रेंज काय काय 60%, 20%, 10%, 6%. फंक्शन काय असतं, फंक्शन असतं सिलिका काय करतं, इट प्रिव्हेंट द श्रिंकेज अँड क्रॅकिंग. सिलिका काय असते रे, सिलिका म्हणजे काय असतं, सिलिका म्हणजे वाळू, रेती. आता ही रेती काय करते, ही रेती ना जेव्हा ब्रिक ही वाळल्यानंतर, हार्ड झाल्यानंतर जी श्रिंक व्हायचा प्रयत्न करते, कॉम्प्रेस व्हायचा प्रयत्न करते, त्याला रेजिस्ट करण्याचं काम कोण करतं, सिलिका करतं. ठीक आहे. श्रिंकेज आणि क्रॅकला रेजिस्ट करण्याचं काम करतं सिलिका, हे एक्झाममध्ये विचारलेला आहे हा पॉईंट. ॲल्युमिना, ॲल्युमिनाचं 20%, इम्पॉर्टंट इन प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय, पुन्हा पुन्हा मोल्ड करण्याची जी क्षमता असते ना त्याला म्हणायचं प्लास्टिसिटी. ठीक आहे. सो प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी कोणाकडनं भेटते आपल्याला, ॲल्युमिनाकडनं. बाइंडिंग प्रॉपर्टी हे तर आत्ता आपण इतकं लक्षात ठेवलंय. लाईम काय असतं रे, लाईम इज अ बाइंडिंग मटेरियल. सो बाइंडिंग प्रॉपर्टी कुणाकडनं भेटते आपल्याला, लाईमकडनं, गुड बाइंडिंग प्रॉपर्टी. ओके. लास्ट आयन ऑक्साईड, कलर आत्ताच बोलून झालं. चला लास्ट इथला कॉलम बघा. एक्सेस झाल्यास काय होते, म्हणजे काय, सिलिका जर जास्त पडलं, ब्रिक तयार करताना सिलिका जास्त पडलं 60% पेक्षा 70% पडलं तर काय होणार, जास्त पडल्यावर ते काय करतं, कोहेजन डिस्ट्रॉय करतं आणि मेक इट ब्रिटल. म्हणजे काय, जी
एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाला चिटकून राहण्याची प्रॉपर्टी जी असते ना त्याला कोहेजन म्हणतात. ॲडेजन काय असतं? हां, आता तुम्हाला सांगू एकच मिनटात तुम्हाला कोहेजन आणि ॲडेजन मधला फरक सांगतो. हा इथं बोर्ड आहे, याच्यामध्ये सपोज हा मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल आहे. या दोन मॉलिक्यूल मधलं अट्रॅक्शन म्हणजे झालं कोहेजन. आता इथे हा मॉलिक्यूल आहे आणि हे इथे वर स्क्रीन संपते. या मॉलिक्यूलचं एका दुसऱ्या मॉलिक्यूलशी, सेम मॉलिक्यूल असेल कोहेजन, दुसऱ्या मॉलिक्यूलशी असलेलं अट्रॅक्शन ते झालं ॲडेजन. मॉलिक्यूल दोन्ही सेम कोहेजन, मॉलिक्यूल एक वेगळा आणि एक वेगळा तर ते झालं ॲडेजन. इथे काय लिहिलंय? डिस्ट्रॉय कोहेजन. म्हणजे ब्रिक मधले जे पार्टिकल असतात ना एकमेकांना चिपकून राहणारे, त्यांचं कोहेजन डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं? सिलिका. कधी करतं ते? जास्त प्रमाणात टाकलं ना तर कोहेजनच डिस्ट्रॉय होतं. पुढे काय होतं? ब्रिक जे आहे ना ते ब्रिटल होते म्हणजे काय? तुम्ही वरून जर अशी खाली सोडली की तुकडे पडतात आपल्या चॉकसारखे. तर हे तुकडे पडू नयेत म्हणून सिलिकाचं पर्सेंटेज तुम्ही विदिन गिवन लिमिटपर्यंतच वापरा. ठीक आहे, चला नेक्स्ट काय आहे? ॲल्युमिना. ॲल्युमिना जर जास्त वापरलं तर काय? ब्रिक बिकम टू हार्ड, खूप कडक होऊन जाते ब्रिक, अँड इट कॅन मेक क्रॅक फॉर्म होतात. ॲल्युमिना जास्त वापरलं तर क्रॅक फॉर्म होतात. तुम्हाला लक्षात ठेवायची पद्धत ना मी हे झाल्यावर सांगतो. नेक्स्ट, लाईम जर जास्त वापरलं तर लाईम काय करते? लाईमची प्रॉपर्टी आहे इट मेल्ट विथ वॉटर. क्विक लाईममध्ये मी सांगितलं होतं इट हॅज गुड सोल्युबिलिटी, बरोबर ना? सो लाईम हॅज गुड सोल्युबिलिटी. तर मग ती जर जास्त झाली म्हणजे लाईमचा कंटेंट जर जास्त झाला तर ब्रिक विल मेल्ट इन वॉटर. आपल्याला पाहिजे का ते? नाही ना. सो लाईमचा कंटेंट जास्त झाल्यास ब्रिक विल मेल्ट. आणि आयर्न ऑक्साईड जर जास्त झाला ना, येलो स्टेन्स, पिवळ्या प्रकारचे धब्बे पडतात ब्रिकवर. ठीक आहे, आता एक फायनल सांगून देतो मग पुढे जाऊयात. हे आपण क्लासिफिकेशन बघितलं, कंपोजिशन ऑफ ब्रिक बघितलं, कोणते कोणते पदार्थ ब्रिकमध्ये लागतात पाहिलं. साली, SaLi, सिलिका, ॲल्युमिना, लाईम, आयर्न ऑक्साईड. 60, 20, 10, 6 हे तर तुम्हाला कळून जाईल. सिलिका काय करतं? श्रिंकेजला रेजिस्ट करतं. ॲल्युमिना प्लास्टिसिटी प्रोव्हाइड करतं. लाईम गुड बाइंडिंग प्रॉपर्टी प्रोव्हाइड करतं. आयर्न ऑक्साईड कलर प्रोव्हाइड करतं. एक्सेस झाल्यास काय होतं? एक्सेस झाल्यावर ते कोहेजन डिस्ट्रॉय करतं. सिली आहे हे. सिलिका ना फार मूर्ख आहे, सिली आहे. काय करतं मूर्खपणा? जास्त झाल्यास काय करतं? कोहेजन डिस्ट्रॉय करतं आणि ब्रिटल बनून जातं. मीना नावाची मुलगी ती फार क्रॅक आहे. सर का असं म्हणताय? कोणी मीना बघत असेल तर तिला राग येईल. ॲक्च्युअलमध्ये मला हे सांगायचं आहे, ॲल्युमिना जर तुम्ही जास्त वापरलं तर ते काय प्रोव्हाइड करतं? कॅन मेक क्रॅक बिकॉज ब्रिक बिकम टू हार्ड. ब्रिक ही जास्त कडक होऊन जाते. नेक्स्ट, लाईम जर जास्त वापरलं, लाईमची प्रॉपर्टीज आहे इट इज अ गुड सोल्युबल, म्हणजे सोल्युबिलिटी चांगली असते क्विक लाईम वगैरेची. सो ब्रिक विल मेल्ट. आणि जर आयर्न ऑक्साईड जास्त झाला तर पिवळ्या प्रकारचे डबे येतात. सो दिस इज ऑल अबाउट द कंपोजिशन ऑफ ब्रिक. म्हणजे पदार्थ काय काय लागतात ब्रिक तयार करायला. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघायचं शेप ऑफ ब्रिक. काय बघायचं आहे? शेप ऑफ ब्रिक. ब्रिकचे काय काय शेप असतात? ब्रिकमध्ये जनरली 3 प्रकारचे शेप आपल्याला बघायला मिळतात. आणि एक नॉर्मल तर आपला असतोच ना ते 19x9x9 वाला, तो सोडून सांगतो मी. ब्रिकमध्ये तो आपला नॉर्मल जे आपला स्टँडर्ड साईजचा जो शेप आहे ना तो सोडून हे अशा प्रकारचे शेपही बघायला मिळतात. हे 3 प्रकारचे शेप आहेत. एक बुलनोज ब्रिक म्हणतो आपण, एक काउनोज. एक बुलनोज असेल तर दुसरा काय असला पाहिजे? काउनोज. तिसरा आहे राऊंड ब्रिक. हे बुलनोज ब्रिक काय असतात? बुलनोज ब्रिक इज राउंडेड कॉर्नर ॲट वन एंड. जर कोणत्याही एका एंडला जर असा राउंडेड कॉर्नर दिसला तुम्हाला, राउंडेड कॉर्नर, तर त्याला तुम्ही काय म्हणणार? हा एका साईडला दिसतोय ना तर तुम्ही त्याला बुलनोज ब्रिक म्हणणार. जर हाच राउंडेड कॉर्नर तुम्हाला 2 साईडला दिसला, या पण साईडला आणि या इकडच्या पण साईडला, तर हा हे दोन्ही बाजूने ना, तर याला काय म्हणणार तुम्ही? काऊ नोज ब्रिक. काय म्हणणार? काऊ नोज ब्रिक. आणि राउंडेड ब्रिक. राउंडेड ब्रिकमध्ये हे तुमचे सगळेच साईड असतात ना, हे राऊंडच असतात सगळेच साईड. सो त्याला आपण म्हणणार राऊंड ब्रिक. एका साईडनी राऊंड असेल बुलनोज ब्रिक, दोन्ही साईडनी राऊंड असेल काउनोज ब्रिक, सगळीकडनंच असेल तर त्याला राऊंडच ब्रिक म्हणून घ्या. सो राऊंड ब्रिक इज यूज फॉर पिलर.
पिलर कन्स्ट्रक्शन, कॉलम कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये जर आपण जे ब्रिक वापरतो, म्हणजे कॉलममध्ये आपण ब्रिक नाही वापरत, पण इन जनरल समजा एखादा कॉलम हा स्ट्रेंथसाठी नसेल, डेकोरेटिव्ह पर्पजसाठी असेल, स्ट्रेंथसाठी नसून डेकोरेटिव्ह पर्पजसाठी एखादा काही पिलर तयार केला, तर अशा ठिकाणी आपल्याला राऊंडेड ब्रिक वापरू शकतो आपण. ठीक आहे, एक्झाममध्ये असाच क्वेश्चन आला होता, राऊंड ब्रिक इज यूज इन पिलर. ठीक आहे, कळालं ना तुम्हाला? दीज आर द 3 टाइप्स ऑफ ब्रिक. सो चला पुढे जाऊयात आपण. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे बॉन्ड्स इन ब्रिक. कोणता पॉइंट आहे आपल्याकडे? बॉन्ड्स इन ब्रिक. ब्रिकमध्ये कोणकोणते बॉन्ड असतात? बॉन्ड असतात म्हणजे काय? एकावर एक ब्रिक ठेवली तुम्ही तर आपल्याला कशा प्रकारे ब्रिक ठेवता येतात त्याला म्हणायचं बॉन्ड. दोघांमधली बॉन्डिंग कशी केली आहे तुम्ही. सो तसे तर खूप जास्त बॉन्ड आहेत ब्रिकचे, आपल्याला डिटेलमध्ये नाही जायचं, आपल्याला एक्झाममध्ये जे बॉन्ड येतात ना ते आपल्याला बघायचे. सो देर आर 2 टाइप्स ऑफ द बॉन्ड. फर्स्ट इज इंग्लिश बॉन्ड, सेकंड इज फ्लेमिश बॉन्ड. इंग्लिश बॉन्ड काय असतं? इंग्लिश बॉन्ड म्हणजे काय असतं? इट कंटेन्स अल्टरनेट लेयर्स ऑफ हेडर्स अँड स्ट्रेचर. म्हणजे काय? हे बघा, मी इथे इंग्लिश बॉन्ड दिलाय, हा इंग्लिश बॉन्ड आहे. इंग्लिश बॉन्डमध्ये काय दिसतंय? इथे एकदा हेडर चालू झाले तर सगळे हेडर काय असतं? ब्रिक जी अशी असते ना, ही अशी आडवी, याचा हा इकडचा भाग म्हणजे असतो हेडर. तर या इंग्लिश बॉन्डमध्ये काय, एकदा तुम्ही हेडर चालू केले की सगळेच हेडर पाहिजे त्यांना. एकदा तुम्ही स्ट्रेचर चालू झाले तर सगळे स्ट्रेचर आहेत इथे. पुन्हा एकदा हेडर चालू झाले तर सगळेच हेडर आहेत. सो इंग्लिश बॉन्ड कंटेन अल्टरनेट लेयर्स ऑफ हेडर्स अँड स्ट्रेचर. हेडर्स स्ट्रेचर लेयर्समध्ये. म्हणजे एकदा लेयर हेडरचा धरला तर सगळे हेडर येणार, स्ट्रेचरचा धरला तर सगळे स्ट्रेचर येणार. सो इंग्लिश बॉन्ड कंटेन्स अल्टरनेट लेयर्स ऑफ हेडर्स अँड स्ट्रेचर. हा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड असतो. याच्यामध्ये काय स्ट्रेंथ खूप जास्त असते लोड रेजिस्ट करायची. लॅटरल लोड म्हणा, वरून येणारा लोड. जनरली वरून येणारा आपण देत नाही. मी हे वाक्य पुन्हा सांगतो कारण तुम्ही म्हणताल सर कॉलम बीम हेच तर लोड ट्रान्सफर करतात, मी त्याला ॲक्सेप्टच करतो. पण लॅटरल लोड, सपोज चोर आले, लात मारली, पडली पाहिजे का तुमची वॉल? नाही ना. सो लॅटरल म्हणजे असं समोरून येणारा लोड जास्त रेजिस्ट करण्याचं काम कोण करतं? इंग्लिशवाले लोक करतात. इंग्लिश बॉन्ड हा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड म्हणून कन्सिडर करतो आपण. ओके, नेक्स्ट आहे पुढचा फ्लेमिश बॉन्ड. फ्लेमिश बॉन्ड हा अतिशय सुंदर बॉन्ड असतो. सर काय सांगता? हे एक्झाममध्ये आलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज मोस्ट ब्युटिफुल ऑर ॲस्थेटिक टाईप ऑफ बॉन्ड. दिसायला सुंदर असणारा बॉन्ड कोणता हे एक्झाममध्ये विचारतात. सो फ्लेमिश बॉन्ड इज ॲस्थेटिक ऑर ब्युटिफुल बॉन्ड असं आपण याला म्हणतो. ठीक आहे, फ्लेमिश बॉन्ड बघूयात. फ्लेमिश बॉन्डमध्ये आपण काय करतो? इट कंटेन्स अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर विथ क्वीन क्लोजर. एक क्वीन क्लोजर हा शब्द थोड्या वेळ बाजूला ठेवा, मी पहिले काय सांगतो? इट कंटेन्स अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर. आता इथे मी अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर म्हणलेलं आहे, पण मी लेयर नाही म्हणलं. लेयर म्हणजे हे पूर्ण एक लाईन झाली. इथे लेयरला नसतं. इथे जर तुम्ही हेडर वापरलं तर इथे तुम्हाला स्ट्रेचर वापरायचं आहे. हेडर स्ट्रेचर. इथे लेयर वाईज होतं, इथे एकानंतर एक. अल्टरनेट लेयर्स ऑफ हेडर अँड स्ट्रेचर जर असतील त्याला तुम्ही अल्टरनेट लेयर्स शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. लेयर्स जर म्हणलं तर ते काय झालं? इंग्लिश. आणि अल्टरनेटिव्हली हेडर स्ट्रेचर असतील, अल्टरनेटिव्हली लेयर नाही म्हणत आहे, अल्टरनेटिव्हली हेडर स्ट्रेचर असतील तर ते झाला फ्लेमिश बॉन्ड विच इज ॲस्थेटिक ऑर ब्युटिफुल इन नेचर. ठीक आहे, ठीक आहे, सुंदर असतं सांगितलं. आता तुम्ही मला विचारता सर क्वीन क्लोजर काय? क्वीन क्लोजर म्हणजे काय? तर मला पहिले तुम्हाला क्लोजर सांगावं लागेल. हे बघा, हे किंग क्लोजर आहे, हे क्वीन क्लोजर आहे. बाकी डिटेल क्लोजरचे टाईप मी नंतर सांगेन, पण मी सध्या तुम्हाला किंग आणि क्वीन हे 2 क्लोजर सांगतो. जर ही अशी ब्रिक आहे, ही त्याची विड्थ आहे आणि ही त्याची लेंथ आहे. जर याच्या विड्थच्या मधातून याच्या लेंथच्या मधावर तुम्ही असं कट केलं,
ह्या विड्थच्या मधातून याच्या लेंथच्या मधावर तुम्ही असं कट केलं आणि एवढा केक टाईप भाग तुम्ही कट केला, असा बाहेर काढला, तर ही जी उरलेली ब्रिक आहे ना त्याला म्हणायचं किंग क्लोजर. आणि क्वीन क्लोजर सगळ्यात सोपं आहे. क्वीन क्लोजर काय आहे, ब्रिक अर्धी करून टाकायची सरळ सरळ. म्हणजे काय, ही जी विड्थ आहे ना आणि ही जी लेंथ आहे याच्या मधातनं कट करायचं. याच्या मधातून कट केलं ना, ब्रिक काय झाली, अर्धी झाली. अर्धी ब्रिक म्हणजे क्वीन क्लोजर. क्वीन काय आहे, क्वीन काय आहे, अर्धांगिनी. क्वीन म्हणजे काय, अर्धांगिनी. म्हणजे ब्रिक जी आहे तिला मधून कट करणे, ही झाली क्वीन. आणि किंग काय आहे, तुमची जी विड्थ आहे आणि जी लेंथ आहे ती मधोमध कट करून केक टाईप स्ट्रक्चर बाहेर काढायचं, उरलेल्याला म्हणायचं किंग क्लोजर. सर कशासाठी सांगताय, हे इथं रेफरन्स आला ना क्वीन क्लोजरचा. काय रेफरन्स होता, फ्लेमिश बॉन्ड आपण शिकत होतो. इट कंटेन्स अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर. अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर विथ क्वीन क्लोजर. क्वीन क्लोजर आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. कुणामध्ये, फ्लेमिश बॉन्डमध्ये. प्लेस्ड नेक्स्ट टू द हेडर इन ईच ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स. हे आपण कुठे प्लेस करतो, हेडरला प्लेस करतो इन ईच ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स. म्हणजे एक कोर्सचा जर हेडर असेल त्याच्या अल्टरनेट आपण क्वीन क्लोजर प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय सर, एवढंच लक्षात ठेवा, फ्लेमिश बॉन्ड सुंदर असतो, ॲस्थेटिक असतो, याच्यामध्ये अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर असतं, याच्यामध्ये क्वीन क्लोजर आपण प्रोव्हाइड करतो. कुठे करतो, तर नेक्स्ट टू द हेडर इन ईच अल्टरनेटिव्ह कोर्स. हेडरच्या नंतर प्रत्येक कोर्सच्या अल्टरनेटिव्ह. म्हणजे इथे क्वीन क्लोजर येईल, इथे येईल, इथे येईल. म्हणजे अल्टरनेट तर झालं आणि नेक्स्ट टू हेडर तेच लिहिलं इथं. प्लेस नेक्स्ट टू हेडर इन ईच अल्टरनेटिव्ह कोर्स. सो दीज आर द बॉन्ड्स इन द ब्रिक. तर ही मी ब्रिकची तुम्हाला माहिती दिली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, ब्रिक्सचं इंट्रोडक्शन बघितलं, ब्रिक्सची साईज बघितली, ब्रिक्सवर आपण कोणते कंपोजिशन म्हणजे ब्रिक्स तयार करण्यासाठी आपण काय काय मटेरियल वापरतो, त्याचे युजेस काय हे बघितलं, क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट आपण बघितलं बॉन्ड्स इन अ ब्रिक. सो ही झाली ब्रिकबद्दल काहीशी माहिती. उरलेली काही माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू अँड बाय बाय.